देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा शपथ घेतली। याच अनुषंगाने देशभरासह राज्यात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरात देखील भाजप कार्यकर्त्यांकडून नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला। रायगड जिल्ह्याचे भाजप सरचिटणीस तथा महाड विधानसभा प्रमुख बिपिनदादा मामुनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जल्लोष साजरा करण्यात आला। जगाचं लक्ष वेधून राहिलं होतं या हिंदुस्थानाचा पंतप्रधान कोण होणार। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, सौगंध इस मिट्टी की, मैं देश को मिटने नहीं दूंगा, मैं ही देश का सर किसी के सामने झुकने नहीं दूंगा। या देशाचं रक्षण करू शकतो, सर्वसामान्य न्याय देऊ शकतो त्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा या पंतप्रधानाच्या शपथ घेत आहेत आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान खऱ्या अर्थानं कोणाला मिळाला असेल तर माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांना। याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना दिलेला न्याय, कोरोनाच्या काळात दिलेल्या लोकांना न्याय, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना दिलेला न्याय, महिलांना दिलेला न्याय। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर का सगळ्यांनी बहुमताने तर पंतप्रधान या भारतामध्ये निवडून दिलं, याचं कारण मुख्यतः हेच आहे की हा देश प्रगती पथावर न्यायचा आहे आणि त्यांनी नेलेला आहे आणि विकसित भारत हे आपल्या मोदी साहेबांचं या देशाचं स्वप्न आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज संपूर्ण या देशामध्ये जल्लोष होतोय। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।